गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर, विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आपण 10वीच्या इतिहासाचं 9वं चॅप्टर पाहत होतो, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. याआधी काही लेक्चर याच्यावरची अटेंड केलेली आहेत मित्रांनो. आता या लेक्चरमध्ये जवळपास आपण हा चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करूया. ओके, म्हणजे उगाच धापायचा नाही आपल्याला, पण जातो या लेक्चरमध्ये आपण त्याच्या समारोपाकडे जाऊया. आपण लास्ट लेक्चरला कोश पर्यंत आलेलो होतो, कोश वाङ्मय जे आहे आणि त्या कोशाची आवश्यकता वगैरे इथपर्यंत काही गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आता आपल्याला कोशाचे प्रकार जे दिलेले आहेत ओके, कोश वाङ्मयाचे काही प्रकार दिले तर त्या कोश वाङ्मयाच्या किंवा कोशाच्या प्रकारावर आपल्याला चर्चा करायची आहे. जनरली कोश काय असतात, त्याच्याशिवाय त्याच्याविषयी आणि कोशाची आवश्यकता काय असते याविषयी सुद्धा मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये बोललो आहे. यामध्ये आपण कोशाचे प्रकार पाहणार आहोत. कोशाचे मुख्यत्वे 4 प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक शब्दकोश आहे, दुसरा विश्वकोश आहे, कोश सदृश्य वाङ्मय आहे आणि सूची कोश आहे. हे कोशाचे 4 प्रकार असलेले आपल्याला पाहता येत आहेत. ओके, तर आपण पहिला पाहणार आहे त्यातला शब्दकोश. जनरली जर तुम्ही विचार करत असाल या शब्दावर तर त्याच्यातूनच तुम्हाला लक्षात येतं शब्दकोश काय आहे. बरोबर, म्हणजे एक साधी सरळ आणि सिंपल गोष्ट आहे. शब्दकोश, या कोशामध्ये सगळ्या शब्दांबद्दलच माहिती दिल्या जाणार आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांची उत्पत्ती असेल किंवा वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, वेगवेगळ्या शब्दांचे प्रकार असतील, शब्दांच्या जाती वगैरे असतील, बरोबर, किंवा पर्यायी शब्द असेल वगैरे अशा प्रकारच्या अनेक शब्दांची स्पष्टोक्ती याच्यामध्ये दिल्या गेलेली असणार आहे, ज्याला आपण शब्दकोश याच्यामध्ये समाविष्ट करत असतो. म्हणजे जनरली त्याच्यामधून आपल्याला शब्दांच्या वेगवेगळ्या जाती असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दांचे अनेक अर्थ असतील, पर्यायी शब्द असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यातूनच आपल्याला काही सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्ती कोश अशा प्रकारची पण त्याच्यामध्ये रचना पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी या शब्दकोशातून आपल्याला स्पष्ट होतील. म्हणजे शब्द काय असतो जनरली, जर आपल्याला अगदी साधी गोष्ट आहे की सपोज इकडे ठेव्यांचे हा शब्द आहे, मग या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द वगैरे या सगळ्या गोष्टी, ठेव्यांचे हा शब्द आहे, या शब्दाच्या सगळ्या इतिहास तुम्हाला मिळेल त्याच्यातून शब्दकोशाच्या माध्यमातून. ओके, नेक्स्ट आहे विश्वकोश. आता हा जो विश्वकोश आहे मित्रांनो, विश्वकोशाच्या बाबतीमध्ये मात्र 2 प्रकार पडतात. विश्वकोशाच्या बाबतीत 2 प्रकार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर. सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर. विशिष्ट विषयपर म्हणजे काही विषयाला धरूनच. ओके, सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर हे विश्वकोशाचे 2 प्रकार झाले. आता सर्वसंग्राहक मध्ये काय केलं जाणार आहे, ऑल ओव्हर नॉलेज त्याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करून दिला जाणार आहे. एन्सायक्लोपीडिया जसं की तुम्हाला दिलेलं आहे, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश, हे अशा प्रकारचे सर्वसंग्राहक मध्ये जाते. तर विषय मग त्याच्यामध्ये सर्व ज्ञानी जेवढं शक्य होईल तेवढ्या स्वरूपात. आणि विशिष्ट विषय हे एका विषयाला अनुसरून आहे, एका विषयाच्या बाजूने चालणार आहे, म्हणून त्याला आपण विशिष्ट विषयपर असं म्हणतो. एखाद्या विषयाबद्दल किंवा एका स्पेसिफिक क्षेत्राबद्दल जे माहिती देत आहे त्यांना आपण विशिष्ट विषयपर असं म्हणत असतो. ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भारतीय संस्कृती कोश असेल, व्यायाम कोश असेल. म्हणजे आता भारतीय संस्कृती कोश यामधून फक्त भारतीय संस्कृतीची माहिती दिली जाईल. व्यायाम कोश आहे ज्याच्यातून पूर्णपणे व्यायामाचीच माहिती दिल्या जाईल अशा प्रकारचा. आता तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय. तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय. आता लक्षात घ्या, हा तर पूर्णपणे कोश नसतो आणि कोशासारखा भागच असतो. म्हणजे त्याला कोश आहे पण म्हणणं थोडंसं आहे म्हणावं तर कोश म्हणावं कसं आणि नाही म्हणावं तरीही म्हणावं कसं, हा असा प्रश्न गोंधळात पडणार आहे. म्हणून त्याला कोश सदृश्य वाङ्मय असं म्हणत असतो. बघा, म्हणजे काय करत, एखादा स्पेसिफिक सब्जेक्ट निवडला जातो आणि त्या विषयाला अनुसरून त्या विषयातील जी तज्ञ मंडळी आहे
त्या तज्ञ मंडळींकडून काही लेख लिहून मागवले जात असतात. मग ते लेख लिहून जे मागवलेले आहेत त्या लेखांचा एक पुस्तक बनवलं जातं, एक ग्रंथ बनवला जात असतो. त्या सर्व लेखांचा संग्रह करून त्या सर्व लेखांचं संकलित एकत्रीकरण करून एक पुस्तक तयार केलं जात असतं, ज्याला आपण कोश सदृश्य वाङ्मय असं म्हणतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, पुणे शहर पुणे खंड 1-2, इयरबुक मनोरमा आहे जे की टाइम्स ऑफ इंडियाचं असते आपल्याला पाहायला मिळतं. हे अशा प्रकारचे त्याचे काही एक्झाम्पल. आणि सूची वाङ्मय चौथा प्रकार आहे, सूची वाङ्मय. आता लक्षात घ्या, याच्यामध्येच तुम्हाला कळतं नावामध्येच सूची वाङ्मय म्हणजे काय दिलं असतं, सूची दिलेली असते, इंडेक्स. पण एखादं जे पुस्तक असतं त्या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला सूची दिलेली असते. त्या पुस्तकामध्ये कोणत्या व्यक्ती, कोणत्या घटना, काही महत्वाचे स्थळ असतील, ठिकाणं वगैरे असतील, त्याच्या काही ग्रंथांची नावं असतील, व्यक्तींची नावं असतील वगैरे, या सगळ्या संबंधीची जी सूची असते ती त्या पुस्तकाच्या त्या ग्रंथाच्या शेवटी दिलेली असते आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामधून आपल्याला जो वाचक असतो किंवा जो अभ्यासक असतो त्यांना ते सोयीस्कर व्हावं हा हेतू त्याच्या पाठीमागे असतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपल्याला मराठी नियतकालिकांची दाते यांनी प्रसिद्ध केलेली सूची पाहायला मिळते, बरोबर, की ज्याच्यातून एकंदरीत जे सूची वाङ्मय त्या सूचीमध्ये इंडेक्स द्यायचा आहे. मग तो आकार जिल्ह्यानुसार तुम्हाला द्यावा लागेल सिक्वेन्सीनं, जसं तुमचं ABCD किंवा अ ब क ड वगैरे आपण क ख ग घ न वगैरे या अशा प्रकारच्या सिक्वेन्सीनं ती सूची तुम्हाला द्यावी लागत असते. तर साहजिक ही जी सूची आहे मित्रांनो, त्या सूचीच्या आधारावर तुम्हाला त्या प्रत्येक घटना असेल, व्यक्ती असेल, स्थळ असेल याच्याविषयी माहिती मिळत असते तुम्हाला. ओके, आता नेक्स्ट पॉइंट पाहतो आपण, कोश आणि इतिहास याच्या संबंधीचा. आता कोश आणि इतिहास यांचा काय संबंध आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे इकडे, कारण आपण इतिहास या विषयामध्ये कोशाची माहिती पाहतोय. मग संबंध काय आहे, कारण कोश आणि इतिहासाचा खूप मोठा संबंध आहे मित्रांनो, बरोबर. याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, महादेव शास्त्री जोशी यांचं. महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेला किंवा एक लिहिलेला आपल्याला कोश पाहायला मिळतो, भारतीय संस्कृती कोश त्याला म्हटलंय, भारतीय संस्कृती कोश. पुन्हा एकदा येणार आहे, लक्षात असू द्या, भारतीय संस्कृती कोश. ओके, कोणी लिहिलाय, महादेव शास्त्री जोशी संपादित. आता कोश आणि इतिहास या दोघांचा खूप मोठा संबंध आहे, कारण लक्षात घ्या मित्रांनो, वस्तुनिष्ठता जर शब्द घेतला, दोघांचाही एक मूळ गाभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक दोघांना एकत्रित आणणारा एक धागा दिसतो आपल्याला पाहायला, वस्तुनिष्ठता. कारण कोश जो असतो, आपण कोशाचे जे काय कोशाची आवश्यकता पाहिली त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे पाहिले ते कोशाच्या वैशिष्ट्यामध्ये. कोशामध्ये अचूकता असावी, कोशामध्ये वस्तुनिष्ठता असावी, बांधीलपणा असावा, अद्ययावतता असावी, नेमकेपणा असावा वगैरे, बरोबर. म्हणजे तिथे अचूकता, वस्तुनिष्ठता हा शब्द आला होता मित्रांनो, बरोबर. म्हणून वस्तुनिष्ठता हा जो शब्द आहे तो कोशांना लागू पडतो आणि इतिहासाला पण लागू पडतो. अचूकता ही दोघांना पण लागू पडणार आहे, म्हणून दोघांचा एक महत्वाचा दुवा असलेला आपल्याला सांगत आहे. ओके, आणि आता भारतीय संस्कृती कोश मुळातच हे म्हटल्या गेलेलं आहे, म्हणजे ज्याच्यातून भारतीय संस्कृतीबद्दल लिखाण केल्या गेलेलं असणार आहे. म्हणजे भारताचा जो भूतकाळ आहे इथून पाठीमागचा त्याविषयीची सगळी वर्णने किंवा भारताच्या इथून पाठीमागच्या सगळ्या सांस्कृतिक गोष्टी तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे, बरोबर. मग साहजिकच सिंपल गोष्ट आहे की बाबा तो भारतीय संस्कृती कोश आहे, त्याच्यातून भारताच्या संस्कृतीबद्दल लिहिल्या गेलेलं असणार आहे. म्हणजे तो कोश पण भारतीय संस्कृतीची माहिती देतोय आणि आपण इथून पाठीमागचा इतिहास जरी अभ्यासला तो पण भारतीय संस्कृतीचं माहिती देणार आहे. म्हणून दोन्ही गोष्टी कोश आणि इतिहास या मिळत्या जुळत्या असलेल्या आपल्याला पाहायला. साहजिक सपोज एखादं राष्ट्र आहे, ते राष्ट्र त्याच्या विकासासाठी काही ध्येय धोरणं ठरवत असतं, तर त्या ध्येय धोरणांचा आढावा त्या कोशामध्ये घेतला गेलेला असणार आहे आणि त्या इतिहासामध्ये सुद्धा, म्हणजे दोन्हीकडे पण. किंबहुना भूतकाळामध्ये काही महनीय व्यक्ती होऊन गेल्या असतील, त्यांचं मग त्या संस्कृतीमध्ये म्हणजे त्या इतिहासामध्ये त्या कोशामध्ये त्यांचं पडून आलेलं असणार आहे. काही महत्वाचे आदर्श असतील, काही महत्वाची मूल्य वगैरे असतील, जीवनाची मूल्य ठरलेली असतील, तत्वज्ञान असतील, या सगळ्या गोष्टींचा इतिहासात अभ्यास केला जातो आणि तो कोशाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती कोशातूनही केला गेला आपल्याला पाहायला मिळतात किंवा कोशातून केला जातो, जर तो कोश पाठीमागच्या त्या विषयांशी निगडीत असेल तर. म्हणून वस्तुनिष्ठता दोघांचा धागा आहेच, पण जी काही समाजातली जीवनमूल्य असतात, लोकांच्या जीवन जगण्याची काही महत्वाचे आदर्श आहेत, काही महत्वाची व्यक्तिमत्व वगैरे असलेले आपल्याला पाहायला मिळते, राष्ट्राच्या विकासासाठीची काही ध्येय धोरणं वगैरे असलेली आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्यांचा जर आपण विचार केला
तर त्यामधून एक गोष्ट निश्चित आपल्या लक्षात येते, बाबा इतिहास आणि कोश यांची खूप मोठी सांगड घातल्या जाते आपल्याला पाहायला. ओके, समाजामधील लोकांकडे प्रज्ञा कशा प्रकारची आहे, किंबहुना लोकांकडची प्रतिभा जी आहे त्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या माध्यमातून आपण इतिहासाला कशी व्यवस्थित घालू शकतो, किंबहुना आपण ज्ञान समाजाला कशा प्रकारचं करून देऊ शकतो, समाज एक प्रज्ञावंत आणि प्रतिभाशाली बनवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कोश महत्वाची भूमिका पार पाडत असतो. आणि म्हणून कोश हा पाठीमागच्या लोकांची प्रतिभा असेल, त्यांची प्रज्ञा असेल याचा अभ्यास करतोय, कोश पण करतोय आणि तो इतिहास पण करताना आपल्याला पाहायला मिळतो. ओके, भूतकाळात घडून गेलं जे तत्वज्ञान असेल, ज्या रूढी असतील, परंपरा असतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इतिहासातही केला जातो, तद्वतच तो कोशामध्ये सुद्धा केला जातो हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कोश आणि इतिहास या दोघांचा खूप निकटचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळतो, खूप जवळचा संबंध आलेला आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्ह समजले जाते असं म्हणतात. बरोबर, मानचिन्ह असं म्हटलं गेलं, कारण की त्याच्यातून लक्षात येतं, कोशातून कोश एखाद्या विशिष्ट काळावर लिहिला गेला असेल तर त्याच्यातून कळणार आहे त्या कोशातून, बरोबर, की कशा प्रकारची परिस्थिती होती, किंबहुना कशा प्रकारची परिस्थिती आहे हे आपल्याला कोशाद्वारे कळणार. आता इतिहास विषयाशी संबंधित आपल्याला काही कोश पाहिजे स्पेसिफिक, कारण आपण इतिहासाच्या माध्यमातून पाहतोय त्याला, म्हणून इतिहास विषयाशी संबंधित कोश आपल्याला पाहिजे, संबंधित कोश. ओके, बघा इतिहास विषयाशी बरेच काही संबंधित कोश असलेले आपल्याला पाहायला मिळते, पण त्याच्यापैकी काही उदाहरणांची चर्चा आपल्याला इकडे करायची आहे. सगळे कोश तर आपण पाहू शकणार नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश आहे. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश, प्राचीन ऐतिहासिक कोश पाहतोय आपण. कोणाचा? गोडबोले यांचा. ओके, रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. कोणाचा? रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मित्रांनो 1876 साली हा संपादित झालेला दिसतोय. कधी आहे? 1876 साली संपादित केलेला. आता याच्यामधून भारताच्या म्हणजे आता प्राचीन ऐतिहासिक कोश आहे, मग साहजिक आहे तुम्हाला पुस्तकामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या असतील त्या दिलेल्या असणार आहे, त्याच्याविषयी काही मागे पुढे झालं तरी टेन्शन घ्यायची गरज नाही, 19-20 तर होणारच आहे. ओके, पण 1876 ला भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश जो रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी जो संपादित केलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यातून भारताचा तो प्राचीन ऐतिहासिक आहे ना, म्हणजे भारताच्या प्राचीन ऐतिहासिक काळासंबंधी त्यात माहिती सांगितल्या गेली असणार आहे. मग काही महत्वाच्या घटना असतील, काही महत्वाची स्थळं असतील, ठिकाणं असतील, काही व्यक्तिमत्व असतील, काही राजे महाराजे असतील, त्यांच्या स्त्रिया वगैरे असतील, त्यांचे पुत्र असतील, काही नद्या वगैरे असतील, काही प्रदेश महत्वाचे असतील, काही घटना असतील, युद्ध असतील, लढाया असतील, बरोबर, राजे महाराजे असतील, सरंजामदार मंत्री वर्ग वगैरे असेल वगैरे, किंवा प्रतिष्ठित मंडळी समाजातली, या अशा प्रकारच्या तत्सम समकालीन सगळ्या गोष्टींचा विचार हा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्यानंतर एक अजून आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश. महाराष्ट्रीय ज्ञानकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा असलेला पाहिला. याचे किती? एकूण 23 खंड आहेत मित्रांनो, हे पण तेवढंच महत्वाचं. किती? एकूण 23 खंड असले पाहायला मिळतो. 23 खंडांमधून हा कोश संपादित केलेला दिसून येतो त्यांनी. आता सगळ्यात महत्वाचं होतं महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा मराठी भाषेतून असला पाहिजे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची एक महत्वाची भूमिका होती की महाराष्ट्रीयन वर्ग जो आहे म्हणजे मराठी समाज जो आहे या प्रस्तुत समाजाच्या ज्ञानाचा अवाका वाढला पाहिजे. त्यांच्या ज्या ज्ञानाच्या सीमा आहेत त्या सीमा रुंदवल्या गेल्या पाहिजेत. की महाराष्ट्रीय समाज जो आहे तो ज्ञानवंत झाला पाहिजे आणि त्यांनी समाजाचे त्यांनी जगभराचे जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांना मिळायला हवं विशेषत्वानं. म्हणूनच यांनी या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची रचना केलेली पाहायला मिळते श्रीधर व्यंकटेश केतकर. म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकरांनी मराठी भाषेतून लिहिण्याची मेन भूमिका तीच होती की मराठी समाज असेल किंवा महाराष्ट्रीयन समाज यांच्या ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत, रुंदावल्या पाहिजेत. महाराष्ट्रीय समाज हा प्रतिभावान झाला पाहिजे, ज्ञानी समाज बनला पाहिजे. म्हणून त्यांना जगभरातलं ज्ञान मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्यानंतर एक पुढचा कोश महत्वाचा आहे तो म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश. भारतवर्षीय चरित्रकोश आहे. भारतवर्षीय
चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा आपल्याला भारतवर्षीय चरित्रकोश असलेला दिसून येतो. हा जो सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा भारतवर्षीय चरित्रकोश आहे, या सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली होती मित्रांनो. भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी केली होती आणि त्याच्यातून भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश असेल, भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश आहे, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आहे आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश आहे. ओके, अशा प्रकारचे 3 चरित्रकोश, भारताचं वर्णन करणारे 3 कोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यातला 1932, 37 आणि 46, 1932, 1937 आणि 1946, 1946. ओके, ह्या अशा 3 वर्षी 32 ला भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, 37 ला भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आणि 1946 ला भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश. या 3 चरित्रकोशांची निर्मिती त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यांनी जी कोशांची रचना केलेली आहे मित्रांनो सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी, तर साहजिकच त्यांनी याच्यामधल्या खूप साऱ्या नोंदी स्पष्ट केलेल्या दिसून येत होता. विशेष करून सपोज प्राचीन चरित्रकोश जो आहे तो लिहित असताना श्रुती असतील, स्मृती असतील, वेदांगे असतील, ब्राह्मण्यके असतील, आरण्यके असतील, उपनिषदे वगैरे असतील, जैन बौद्ध साहित्य वगैरे असतील, अशा प्रकारचं जे काही या प्रत्येक म्हणजे प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडामध्ये जे काही साहित्य अशा प्रकारचे मिळतील, त्या साहित्यांमध्ये काही व्यक्ती ज्या आलेल्या आहेत त्या व्यक्तींची चरित्र यांनी प्रस्तुत कोशामध्ये वर्णलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच त्यांना आपण चरित्रकोश असं म्हणतोय. ओके, तर त्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ज्या काही नोंदी आलेल्या आहेत त्या नोंदींचा विचार करून किंवा त्यामध्ये स्थळ आणि व्यक्ती आलेले आहेत त्या व्यक्तींवर त्यांनी चरित्र लिहिलेली आपल्याला थोडक्यात लिहिलेली ती आपल्याला स्पष्टपणे याच्यामध्ये पाहता येते. ओके, पुढे आपण सरतोय स्थळकोश. हा एक वेगळा प्रकार आहे स्थळकोशाचा, जिथे तुम्हाला विशेषत्वाने एखाद्या स्थळाबद्दल किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो, ज्याला आपण स्थळकोश असं म्हणतोय. विशेषत्वानं त्याच्यामध्ये आपण जसं की इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर भूगोलाचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने आपल्याला स्थळांची माहिती असणं खूप गरजेचे आहे. म्हणून स्थळकोश सुद्धा भूगोलाच्या अभ्यास इतिहासाच्या अभ्यासामध्ये खूप महत्वाचे ठरत आहे. किंवा तिथे दोघांचा संबंध येताना आपल्याला पाहायला मिळतो. ओके, बघा मुनी व्यास यांनी महालोकपंथातले मुनी व्यास यांनी स्थानपोथी 14व्या शतकामध्ये 14व्या शतकात लिहिलेला स्थानपोथी आहे. कोणी लिहिला होता? मुनी व्यास यांनी. मुनी व्यास महानुभव पंथामध्ये मुनी व्यास यांनी लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आता 14व्या शतकामध्ये मुनी व्यास यांनी लिहिलेला जो स्थानपोथी हा कोश आहे, हा स्थळ कोशामध्ये मोडणारा आहे, ज्यामध्ये चक्रधर स्वामी जे महानुभव पंथाचे प्रवर्तक मानले जातात किंवा संस्थापक मानले जातात, चक्रधर स्वामी, ज्या चक्रधर स्वामींनी ज्या ज्या स्थळांना भेटी दिलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक ठिकाणाचं वर्णन मुनी व्यास यांनी स्थानपोथीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मित्रांनो, आपल्याला महानुभव पंथाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल किंवा जर चक्रधर स्वामींच्या चरित्र आपल्याला लिहायचं असेल तर त्याच्यासाठी स्थानपोथी हा जो कोश आहे मुनी व्यास यांनी लिहिलेला 14व्या शतकातला, तो खूप उपयोगी पडू शकतो. म्हणून समकालीन जीवनही आपल्याला समजण्यास खूप काही मदत होऊ शकते. बरोबर. त्यानंतर दुसरा आहे प्राचीन भारतीय स्थलकोश आहे. प्राचीन भारतीय स्थलकोश त्याच्यातलाच आहे. ओके, हा स्थानपोथी झाला. दुसरा प्राचीन भारतीय स्थलकोश आहे 1969. 1969 मध्ये तो संपादित झालेला आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचाच आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा कोणता आहे? स्थळ कोशाविषयी माहिती सांगतोय आपण. इकडे प्राचीन भारतीय स्थलकोश. आता जसं स्थलकोशाबद्दल अजून एक पाहिला आपण, कोणता? स्थानपोथी. कोणाचा आहे तो? मुनी व्यासांचा. तशाच प्रकारचा अजून स्थलकोशासंबंधी एक सांगता येतोय, प्राचीन भारतीय स्थलकोश. कोणाचा आहे तो? सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मित्रांनो, जी काही साहित्य आहे ही कोशरचना जी केलेली आहे त्यांनी, ती कोशरचना करत असताना सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी जी काही प्राचीन कालखंडातले काही साहित्य आलेले आपल्याला पाहायला मिळतात, जसं पाणिनीचं व्याकरण असेल,
कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल किंवा वैदिक साहित्य असेल, वाल्मिकीचं रामायण वगैरे असेल किंवा महाभारत आहे, पुराण आहेत, मध्ययुगीन संस्कृत साहित्य आहे किंवा जैन बौद्ध साहित्य असलेलं काही प्रवास वर्णन वगैरे, हे जे काही साहित्य आपल्याला पाहायला मिळतात, या साहित्यांमध्ये किंबहुना जे चीनी प्रवासी भारतामध्ये आलेले होते त्यांच्या साहित्यामध्ये प्रवास वर्णनामध्ये जे काही ठिकाणांची किंवा स्थळांची वर्णन आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, काय काय म्हणते ते कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, पाणिनीचं व्याकरण वगैरे असेल किंवा वैदिक साहित्य वगैरे असेल, रामायण महाभारत असेल, ह्या जे सगळी आहेत, शिवाय इतर पुराणे असेल, महाकाव्य असेल किंवा वेदांगे असतील, उपनिषदे, ब्राह्मणके, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. किंवा अलीकडचं मग मध्य काळातलं साहित्य असेल किंवा परकीय प्रवाशांची साहित्य वगैरे असेल, या प्रत्येक साहित्यामध्ये ज्या ज्या ठिकाणाची वर्णनं आली येतात, ज्या ज्या स्थळाची वर्णनं आली येतात, त्याच्या नोंदी प्राचीन भारतीय स्थलकोशामध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळता येतात. ओके, त्यानंतर पुढे आहे मित्रांनो विश्वकोश. आता इकडे विशेष करून आपण मराठी भाषेकडे सरतोय. विश्वकोश, ज्यावेळेस महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र, आजचा जो महाराष्ट्र आहे मित्रांनो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 मे 1960 ला आजच्या महाराष्ट्राची निर्मिती झालेली दिसून येते. तर या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्याला यशवंतराव चव्हाण यांची भूमिका खूप महत्वाची आहे माहिती आहे. तर यशवंतराव चव्हाण यांनीच एक महत्वाचं योगदान अजूनही या विश्वकोशाच्या बाबतीमध्ये दिलेलं पाहायला मिळतं. मराठी भाषा आणि मराठी भाषेतील साहित्य याची अभिवृद्धी व्हावी, त्याचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून मराठी भाषेतून साहित्य कोश लिहिण्या जाणं किंवा साहित्य लिहिण्या जाणं हे खूप गरजेचं आहे. ही गोष्ट चव्हाणांच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी विश्वकोश रचनेला एक प्राधान्य द्यायचं ठरवलं आणि त्याच्यातूनच एका मराठी विश्वकोश मंडळ, एक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ जे आहे त्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं. जे सांगितलं होतं कोणी, चव्हाणांनी सांगितलेलं होतं. आणि मग त्यानुसार तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये मराठी विश्वकोशाच्या निर्मितीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याच्यातून जगभरातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान सार रूपाने या मराठी भाषेतील विश्वकोशामध्ये ते संग्रहित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, ज्याच्यामध्ये इतिहास विषयाशी सुद्धा अनेक निगडीत नोंदी पाहायला मिळत आहेत असं त्यांचं वर्णन. ओके, पुढे भारतीय संस्कृती कोश आहे मित्रांनो, अजून एक दिला आहे भारतीय संस्कृती कोश. भारतीय संस्कृती कोश हा पण एक होता बघा, आलाय, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, इकडे आलेला होता भारतीय संस्कृती कोश. बरोबर, महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेला आहे भारतीय संस्कृती कोश. बरोबर, आता त्याच्यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, असे तू हिमाचल असं जे म्हटलं जातं म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत हा जो संपूर्ण भारत आहे, या भारताच्या वेगवेगळी स्थळं असतील तर त्याची प्राकृतिक रचना असतील, हिमालय असेल किंवा अशा प्रकारची धार्मिक स्थळं असतील, काही महत्वाच्या घटना वगैरे असतील किंवा महत्वाची व्यक्तिमत्व वगैरे असतील किंवा इथलच्या लोकांची भाषा असेल, त्यांनी घडवलेले पराक्रम किंवा इतिहास असेल, त्यांच्या रूढी परंपरा असेल, चालीरीती, पोशाख असेल, खानपान वगैरे असेल, इथलचं तत्वज्ञान असेल, ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींचं वर्णन हे या भारतीय संस्कृती कोशामध्ये महादेव शास्त्री जोशी यांनी घडून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून साहजिकच आहे की जर आपण भारतीय संस्कृतीबद्दल जर या भारतीय संस्कृती कोशामध्ये माहिती घेतोय तर शक्य आहे किंवा साहजिकच एक गोष्ट आहे मित्रांनो की इतिहास आणि भारतीय संस्कृती यांचा संबंध यायला आहे. बरोबर, आणि म्हणून भारतीय संस्कृती कोश याच्यातून भारताच्या प्राचीन, मध्यकालीन किंवा अलीकडच्या काळामधलं सुद्धा संस्कृतीचं वर्णन दिसून येतं. म्हणून भारतीय संस्कृती कोश आणि इतिहास यांचा जवळचा संबंध येताना आपल्याला पाहिला. ओके, आता एक संज्ञा कोश आहे मित्रांनो, संज्ञा कोश एक सांगितलं. ओके, आता खूप साधी गोष्ट आहे, संज्ञा काही कन्सेप्ट असतात, खूप साधी गोष्ट आहे. ओके, संज्ञा कधी कधी माणसाला कळेना अशा होतात, म्हणजे काही कन्सेप्ट ज्याला आपण म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. ओके, ते काही शब्द असे असतात की जे शब्द आपल्याला माहीतच नसतात. साधी गोष्ट आहे की सपोज इकडं ठेव्यांचे हा शब्द आहे. ओके, ठेवा किंवा वारसा असा शब्द आहे, आपल्याला ते कळत नाहीये हा वारसा शब्द काय आहे बाबा, मग तो आपल्याला समजून घ्यायचा असतो, त्याची डेफिनेशन आपल्याला माहित पाहिजे असते. मग अशा प्रकारच्या संज्ञा ज्या कोशामध्ये समजून दिल्या जात असतात त्याला आपण संज्ञा कोश असं म्हणत असतोय. त्याच्यामधून फक्त आणि फक्त
अशा प्रकारच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या एक्सप्लेन केल्या जात असतात. आणि खरंच खूप विषयामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत आपल्याला माहित आहे की ज्याच्याविषयी आपल्याला माहिती नसते, तर ती माहिती करून देण्याचं काम हे संज्ञा कोशाचं असतं, हे आपल्याला दिसून येते. ओके, त्याच्याशिवाय काही एडिशनल मध्ये तुम्हाला दिलेले आहेत, आपल्याला सांगितले की बघा संगीत शास्त्र व कलावंत यांचा इतिहास सांगणारा एक कोश आहे लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिलेला किंवा संपादित केला दिसून येतो. क्रांतिकारकांचा चरित्रकोश आहे श.रा. दाते यांनी संपादित केला, ज्याच्यामध्ये जवळपास 250 क्रांतिकारकांच्या चरित्रांचं वर्णन केलं दिसून येतं. म्हणजे आधुनिक काळातील आहे, किंबहुना भारतीय स्वातंत्र्याची जी चळवळ आहे त्या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमधील म्हणजे काही क्रांतिकारक होते त्यापैकी 250 क्रांतिकारकांची वर्णनं त्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येतात. क्रांतिकारकांचा चरित्रकोश या कोशामध्ये. त्याशिवाय स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश पाहायला मिळतो आपल्याला नर फाटक यांचा, म्हणजे ज्याच्यामध्ये पुन्हा तेच वर्णन आहे, रिपीट तेच पाहिला की बाबा जी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जी सुरू झाली ती भारतात ब्रिटिशांच्या विरुद्धामध्ये, त्या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये बलिदान देणारे किंवा ज्यांना काहींना फसावं लटकावं लागलेलं आहे, बरोबर, किंवा ज्यांना खूप मोठा तुरुंगवास भोगावा लागणार आहे, त्यांचं आयुष्य अख्खं तुरुंगात दिलंय, अशा प्रकारच्या अनेक क्रांतिकारकांचं वर्णन ही आपल्याला त्या याच्यामध्ये आलेली पाहायला मिळत आहे चरित्रकोशामध्ये, स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश याच्यामध्ये. त्याच्याशिवाय अजून तुम्हाला माहित आहे का मध्ये दिलेली आहे काही पुस्तकामध्ये चरित्रकोश दिले येतात. पश्चिमेकडील देशांमध्ये सांगितले म्हणजे ज्याला आपण पाश्चात्य देश असं म्हणतोय, त्या पाश्चात्य देशांमध्ये नॅचरल हिस्ट्री इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये प्लिनीने लिहिल्या रचलेला हा पहिला कोश होता. प्लिनी तुम्हाला माहित असेल तर एक चांगला इतिहासकार आहे मित्रांनो, एक महत्वाचा व्यक्तिमत्व होऊन गेले. त्या प्लिनीने लिहिला होता नॅचरल हिस्ट्री, हा पहिला कोश म्हणून ओळखला जातो. त्याच्याशिवाय 18व्या शतकामध्ये फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांनी लिहिलेला कोश आहे. कोणता आहे तो? फ्रेंच विश्वकोश असं म्हटलं जातं, जो 18व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेला होता डिडेरो यांनी. त्याच्याशिवाय अजून एक सांगता येतो आपल्याला एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका, जो आपण इकडे पाहिलेला आहे सर्व संग्रहामध्ये, त्याचं एक्झाम्पल जस्ट आलं होतं, तोच पुन्हा येतोय. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका नावाचा हा कोश प्रथमतः 1767 मध्ये संपादित केला गेला होता, किंबहुना रचला गेलेला होता. आणि कोश रचनेच्या वाटपाचे हे सगळ्यात महत्वाचे 3 टप्पे सांगितले, प्लिनीचा, डिडेरोचा आणि या ब्रिटानिकाचा. हे 3 असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय संस्कृत भाषेमध्ये भारतामध्ये सुद्धा आपल्याला निघंटू, धातुपाठ अशा प्रकारचे काही कोश पाहायला मिळतात, जे शब्दकोश आहेत विशेषत्वानं. यांना खूप म्हणजे आजच्या शब्दकोशांना एक खूप मोठी परंपरा लाभलेली होती हे त्यातून दिसून येतं. त्याच्याशिवाय मध्ययुगामध्ये सुद्धा महानुभाव पंथीयांची कोश रचना दिसून येते. जे महानुभाव पंथ आता आपण जे स्थान पोथी ग्रंथ इकडे पाहिलेला होता, बरोबर, मुनी व्यास यांचा महानुभाव पंथाचा संप्रदायाचं ज्ञान सांगणारा, तर त्याच्याविषयीच आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं वर्णन करणारा सुद्धा आहे, हे पण विशेष सांगता येतं, ज्याला राजव्यवहार कोश असं आपण म्हणतो. त्याच्यातून त्या नावामधूनच आपल्याला कळतंय राजव्यवहार कोश यामधूनच की बाबा राजनैतिक जी वाटचाल आहे किंबहुना जी राज्यव्यवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याच्याविषयीचं वर्णन या राजव्यवहार कोश या कोशामध्ये केलेलं दिसून येतं आपल्याला. तर हे काही कोश आहेत हे आपल्याला दिसून येतात. तर या कोशाच्या माध्यमातून एक मोठी परंपरा भारतातील कोशांना होती हे दिसून येतं आपल्याला, म्हणून प्राचीन कालखंडापासून सुद्धा. आता कोश आणि इतिहास म्हणजे इतिहासाचं ज्ञान असणाऱ्या लोकांना कोश वाङ्मयामध्ये किंवा कोश रचनेमध्ये एक महत्वाचं स्थान कसं मिळू शकतं? ज्याला इतिहासाचं ज्ञान आहे अशा प्रकारचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एक चांगल्या प्रकारची कोश रचनेमध्ये संधी मिळू शकते. कारण साहजिक जो भूतकाळ आहे मित्रांनो, त्या भूतकाळाचं वर्णन हे इतिहासात पण असतं. भूतकाळातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी येतात त्याच गोष्टीचं वर्णन हे कोशामध्ये सुद्धा असतंय आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर. म्हणून साहजिकच कोश आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध येतो. म्हणून इतिहासामधला जो तज्ञ व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कोश रचनेमध्ये एक चांगली संधी उपलब्ध होते हे आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर. त्याच्याशिवाय जनरली या मुद्द्यांचा जर आपण विचार केला एकंदरीत, किंबहुना आतापर्यंतची जी 9 चॅप्टर आपण पाहिलेली आहेत मित्रांनो, या 9 चॅप्टरच्या शेवटी एक मुद्दा तुम्ही महत्वाचा पाहिला होता, लक्षात येत असेल तर एक व्यावसायिक संधीचा मुद्दा पाहिलेला होता तुम्ही, बरोबर. कारण व्यावसायिक संधी जनरली आपण इतिहासाचा इथून पाठीमागे जो अभ्यास केलेला आहे किंबहुना इतिहासाबद्दल एक फॅड समाजामध्ये तशा प्रकारचा आहे, किंवा इतिहासाच्या
अभ्यासातून किंबहुना इतिहासामध्ये काही करिअर नाहीये, फ्युचरमध्ये काही स्कोप नाहीये, अशा प्रकारची जी एक मानसिकता समाजाची तयार झाली, त्यातून काही गोष्टी आपल्या लक्षात येत आहे. या वर्षाचा जो अभ्यास आपण अभ्यासतोय त्यावरून त्या गोष्टी लक्षात येत आहे की बाबा इतिहासातला जो तज्ञ व्यक्ती आहे, जो स्कॉलर आहे, त्याला सुद्धा एक चांगल्या प्रकारची व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते, हे त्याच्यातून स्पष्टोक्ती मिळते. बरोबर. म्हणून जर आपण इतिहासामध्ये प्रावीण्य मिळवू, जर इतिहासामध्ये प्रगाढ नॉलेज मिळवू, जर इतिहासामधलं आपण एक मोठं व्यक्तिमत्व होऊ, चांगला अभ्यास इतिहासाचा करू, तर इतिहास हा अनेक क्षेत्रांशी निगडीत आहे. म्हणून इतिहासाच्या तज्ञ व्यक्तीला खूप मोठी एक संधी व्यवसायाची उपलब्ध होणार आहे मित्रांनो. म्हणून इतिहास हा डोलावून चालणार नाहीये, इतिहासाला दुरावून चालणार नाहीये, तर इतिहासाचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणंही तेवढंच गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्हाला अनेक व्यावसायिक संधी आपल्याला पाहिजे. जसं की उपयोजित इतिहास पहिले 2 चॅप्टर सोडले, तर तिसऱ्या चॅप्टर पासून कंटिन्यू व्यावसायिक संधीचा आलेला आपल्याला पाहायला मिळतो, जो शेवटचा पॉईंट होता प्रत्येक चॅप्टरच्या ठिकाणी. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ऐतिहासिक ठेव्यांचे जतन सांगता येतो. म्हणजे ऐतिहासिक ठेवा किती इम्पॉर्टंट आहे, जो वारसा आहे तो किती इम्पॉर्टंट असलेला पाहायला मिळतो, जो आपल्या इतिहासाच्या अनुषंगाने आहे, किंबहुना आपल्या वर्तमान काळाच्या आणि भविष्याच्या अनुषंगाने सुद्धा असलेला. ओके. त्याचं जतन संवर्धन करणं म्हणजे तो आपल्यासाठी वारसा आहे, तो आपल्यासाठी असलेला ठेवा आहे, त्याचं एक चांगल्या प्रकारे जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं संशोधन करणं. बरोबर. ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि इतकं करून त्याचं पुन्हा व्यवस्थापन करणं, त्याचं प्रदर्शन करणं, संशोधनपर लेखन करून समाजाच्या पुढे ते मांडणं, जेणेकरून समाजास ते उपयुक्त ठरू शकतं. ओके. तर अशा प्रकारे त्याचे उपयोजन आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा चॅप्टर सांगता येईल. जर काही अडचणी असतील तर निश्चित तुम्ही कॉल करून मला विचारू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. निश्चित मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला असेल तर विचारू शकता. ओके. तर प्रस्तुत चॅप्टर काही अडचणी असल्या तर कॉल करायचा, विचारायचा, चांगला अभ्यास करायचा आहे. ओके. थांबूया. धन्यवाद.